आत्मिक विकास ही एक कामगिरी नाही, तर जीवन जगण्याची एक पद्धत आहे. ती अशी एक दिशा म्हणजे एखाद्याच्या हेतूंची दिशा आहे, जी स्वतः प्रतिफळ घेऊन येते. काय आम्ही आत्मिक विकासाच्या मार्गावर आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपस्थित सर्व बंधू आणि भगिनींनो, उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, निरनिराळ्या चर्च किंवा मंडळींमध्ये निरनिराळी व्यवस्था असते. तेथील परंपरा आणि विधी वेगवेगळे असतात. जरी आपण एकच विश्वासातील असलो तरीही या विविध प्रथा आणि परंपरांमुळे बऱ्याच वेळा अनेकांची कोंडी होत असते. आणि मग पवित्र शास्त्राचे जसे आकलन असेल त्याप्रमाणे कोण बरोबर कोण चूक याची चर्चा होते. आणि विशेष म्हणजे हे चित्र सर्वत्र दिसून येते. आजच्या अध्ययनात आपण सध्याच्या काळातील अतिशय महत्त्वाच्या गोष्टींवर अध्ययन करणार आहोत. आपण सर्व यातील बारकावे शोधाल आणि सत्याच्या मुळाप्रत पोहोचाल अशी आशा आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, 14व्या अध्यायाचा आज आम्ही अभ्यास करणार आहोत. 13व्या अध्यायामध्ये प्रीतीचे वर्णन आम्ही अभ्यासले. परमेश्वराची आमच्यावरची प्रीती उदात्त व अप्रतिम आहे व परमेश्वराने आम्हाला दिलेल्या कृपादानांचा उपयोग आम्ही केवळ पवित्र प्रीतीच्या सामर्थ्यानेच करू शकतो. पौलाने 12व्या अध्यायामध्ये कृपादानांचे वर्णन केले होते. मंडळीतील विविधतेमध्ये मंडळीचे ऐक्य टिकून ठेवण्यासाठी कृपादाने देण्यात आलेली आहेत. प्रत्येक सभासदाला कृपादान देण्यात आले असले तरी सर्व सभासदांनी एकत्रित येऊन आपापल्या कृपादानांचा उपयोग करायला हवा. प्रत्येक सभासदाचे एक विशिष्ट कार्य आहे आणि ते कार्य त्याच्याशिवाय दुसरे कोणी करू शकत नाही. पवित्र आत्म्याने आम्हाला येशूच्या शरीराचे अवयव बनवले आहे, जेणेकरून आम्ही कृपादानांचा उपयोग करावा. ह्या कृपादानांचा उपयोग करण्यासाठी त्याने आम्हाला अर्थात पौलाने सर्वोत्तम मार्ग दाखवला व तो मार्ग म्हणजे प्रीतीचा मार्ग होय. अर्थात श्रोत्यांनो, हे वचन पौलाला परमेश्वराच्या द्वारेच प्राप्त झाले. संपूर्ण 13व्या अध्यायात प्रीतीचे वर्णन करण्यात आले आहे. आता 14व्या अध्यायातही तो आम्हाला सांगतो की आम्ही प्रीतीचा मार्ग अवलंबला पाहिजे व आत्मिकतेचा लोभ धरला पाहिजे. 14वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. करिंथकरास पहिले पत्र 14वा अध्याय आणि पहिलं वचन मी आपणाकरिता वाचत आहे. प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या, तरी आध्यात्मिक दानांची आणि विशेषतः तुम्हाला संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. आत्मिक दानांची आपण इच्छा धरली पाहिजे. मला वाटतं एखाद्या ख्रिस्ती व्यक्तीने कृपादानाची इच्छा न धरणे विचित्रपणा आहे. पौल म्हणतो, पण विशेष करून भविष्य सांगण्याची इच्छा धरा किंवा संदेश देता यावा अशी उत्कंठा बाळगा. श्रोत्यांनो, भविष्य सांगणे म्हणजे देवाचे वचन सांगणे, ते सोप्या भाषेत व व्यवस्थितरित्या सांगणे. पौल पवित्र आत्म्याची कृपादाने व पवित्र आत्म्याचे फळ यांच्यामध्ये फरक करतो. पवित्र आत्म्याचे फळ म्हणजे प्रीती, आनंद, शांती वगैरे व पवित्र आत्म्याचे फळ हे त्याच्या कृपादानापेक्षा महत्त्वाचे आहे. विश्वासणाऱ्या जीवनामध्ये पवित्र आत्म्याचे फळ दिसून येणे फार महत्त्वाचे आहे. प्रीती त्यांच्यामध्ये दिसून येणे फार गरजेचे आहे. पवित्र आत्म्याचे फळ हेच आहे. फक्त पवित्र आत्माच आमच्या जीवनामध्ये फळ निर्माण करू शकतो. पौल म्हणतो, पण विशेष करून आपण संदेश देता यावा ह्याची उत्कंठा बाळगावी. खरे तर श्रोत्यांनो, पौल या करिंथातील मंडळीला भाषेच्या कृपादानापासून परावृत्त करीत आहे. या लोकांना भाषेचे दान फारच महत्त्वाचे वाटत असावे. या संपूर्ण विभागामध्ये पौल त्यांना सांगतो, भावांनो, धर्मांध होऊ नका, टोकाला जाऊ नका, सर्व गोष्टींचा योग्य समतोल पहा. या आधीच्या अध्यायात तो म्हणतो, भाषा समाप्त होतील. मला वाटतं श्रोत्यांनो की हाच शब्द आता आमच्या मंडळीला या दानाविषयी लागू आहे.
वाहतूक नियंत्रण अधिकारी जेव्हा रस्त्यावरच्या वाहनांना थांबा असा इशारा देतो तेव्हा त्यांना थांबणे भाग असते, नाहीतर मोठा गोंधळ उडण्याची संभावना असते. मला वाटतं की पुष्कळ लोकांना पॉल या ठिकाणी काय म्हणत आहे ते समजले नाही. जरी अनेक भाषा असल्या तरी त्या समाप्त होतील. डॉक्टर A.T. रॉबर्टसन म्हणाले, सर्व कृपादानांपैकी भाषेचे दान सर्वात आधी समाप्त झाले. आधीच्या मंडळीचे एक वडील क्रिस्टोस्टम 4थ्या शतकात म्हणाले, हा संपूर्ण उतारा संदिग्ध आहे, परंतु ज्यांना उद्देशून प्रेषिताने हे लिहिले त्यांना ह्यातील सत्य फार चांगले माहीत होते. परंतु आपण त्याविषयी अज्ञानी असल्याने आपल्याला हा उतारा संदिग्ध वाटतो व ह्या उतार्यातले हे सत्य समाप्त झाले आहे. ही गोष्ट मला मनोरंजक वाटते श्रोत्यानो, की प्रभू येशू कधीच अन्य भाषांमध्ये बोलला नाही. 50व्या दिवसाच्या त्या महान घटनेनंतर प्रेषित परत कधी अन्य भाषा बोलले असा उल्लेख नाही. जरी पौलाने या अध्यायातील 18व्या वचनात म्हटले, मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाची उपकार स्तुती करतो, तरी असा कोठेही उल्लेख नाही की पौलाने अन्य भाषेत उपदेश केला व पौल अन्य भाषेत बोलत असे असा इतिहासामध्ये कोठेही उल्लेख नाही. पौलाने 18व्या वचनात सांगितले की तो इतरांपेक्षा अधिक भाषांमध्ये बोलतो. हे वाक्य आम्हाला सहजासहजी समजणे शक्य नाही, परंतु तुर्कस्तानातील 7 मंडळांमध्ये पौलाने उपदेश केला. हे जर आपण लक्षात ठेवू तर ते विधान आम्हाला समजेल. पॉल त्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी आपल्या मूळ गावापासून शेकडो मैल दूर गेला होता आणि या भागात अनेक जमाती होत्या आणि प्रत्येक जमात वेगळी भाषा बोलत होती. त्या सर्वांशी पॉल कसे बोलला असेल हे एक नवल आहे. 50व्या दिवशी जसे इतर प्रेषित अन्य भाषांमध्ये बोलले तसेच पॉल बोलला असावा. प्रत्येक जमातीतल्या लोकांनी त्याला त्यांच्या भाषेत बोलताना ऐकले. तो करिंथकरांना बहुधा म्हणाला असावा, जर तुम्हाला अन्य भाषांचे दान असेल तर तुम्ही प्रेषण कार्यासाठी बाहेर पडा व मग अन्य भाषांमध्ये बोला. आज परमेश्वराने काही संघटना अस्तित्वात येऊ दिल्या आहेत. उदाहरणार्थ वेकेल्फ बायबल ट्रान्सलेटर्स ही संघटना जगातल्या सर्व भाषांमध्ये पवित्र शास्त्राचे भाषांतर करण्याचा प्रयत्न करते. मला वाटतं श्रोत्यांनो की ही सर्वात मोठी भाषेची चळवळ आहे. मला फक्त याच चळवळीविषयी माहिती आहे. आपल्याला माहीत आहे की एकदा पौलाला 3ऱ्या स्वर्गापर्यंत उचलून घेण्यात आले होते. त्याविषयी तो सांगतो की त्याने बोलू नयेत असे शब्द ऐकले. तो असे म्हणत नाही श्रोत्यांनो की ते शब्द अन्य भाषेतले शब्द किंवा माहिती नसलेले शब्द होते. उच्चारण्याची परवानगी नसलेले ते शब्द होते. अन्य भाषा म्हणजे अत्यानंद उत्पन्न करणारी, आनंदाच्या भावनेची तीव्रता, गूढ, विलक्षण व स्वर्गीय भाषा नव्हे किंवा अनेक भाषांचे एक विचित्र मिश्रणही नव्हे. त्या अन्य भाषा म्हणजे परकीय भाषा होत्या. 50व्या दिवशी प्रेषित परकीय भाषांमध्ये बोलले यासाठी की प्रत्येक मनुष्याला त्याच्या मातृभाषेत सुवार्ता ऐकायला मिळावे. लक्षात घ्या की 14वा अध्याय 13व्या अध्यायातील कल्पना पुढे चालू ठेवतो. त्याची सुरुवात कशी होते पहा. प्रीतीला अनुसरा आणि आत्मिक कृपादानांची इच्छा धरा आणि संदेश देता यावा याची उत्कंठा बाळगा. पॉल पुढे म्हणतो 2ऱ्या वचनात, कारण भाषा बोलणारा माणसांबरोबर नव्हे तर देवाबरोबर बोलतो, कारण ते माणसाला समजत नाही. तो आत्म्याने गूढ गोष्टी बोलतो. भाषा बोलणारा मनुष्यांशी बोलत नाही. त्याचे म्हणणे कोणाला समजणार नाही, कारण तो समूहाला माहीत नसलेल्या भाषेत बोलतो. त्याचे भाषांतर करणारा कोणी नसेल तर त्याने ती भाषा इतरांसमोर बोलू नये. श्रोत्यानो, तुमच्या लक्षात येईल की या अध्यायात पॉल 3 कृपादानांवर भर देत आहे. भविष्य सांगण्याचे कृपादान, भाषा बोलण्याचे व त्याचे भाषांतर करण्याचे कृपादान. काय आपल्या लक्षात आले काय की पवित्र शास्त्रात हे 3 अध्याय सोडले तर पवित्र शास्त्रामध्ये इतरत्र अन्य भाषेचा फारसा उल्लेख नाही. मार्क शुभवर्तमान 16वा अध्याय 17वे वचन, प्रेषितांची कृत्ये 2रा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 10वा अध्याय, प्रेषितांची कृत्ये 19वा अध्याय हे ते उल्लेख आहेत. कर्नेल्य व त्याच्या घरातले लोक अन्य भाषेत बोलले. पौलाने इफिसमध्ये सुवार्ता सांगितल्यानंतर योहानाचे शिष्य अन्य भाषेत बोलले. म्हणून अन्य भाषा कृपेच्या काळाच्या स्थापनेच्या वेळेस वापरण्यात आल्या. प्रत्येक वेळेस अन्य भाषा केवळ त्याच संदर्भात वापरण्यात आल्याचे दिसते.
ज्या दिवशी इस्रायल देशासाठी सुवार्ता गाजविण्यात आली त्या दिवशी अन्य भाषांमध्ये बोलण्यात आले. ज्या दिवशी यहुदेतर लोकांना सुवार्ता सांगण्यात आली म्हणजे कर्नेलाच्या घरी सुवार्ता सांगण्यात आली त्यावेळेस अन्य भाषेमध्ये बोलण्यात आले. पृथ्वीच्या अगदी टोकापर्यंत सुवार्ता पोहोचविण्यात आली म्हणजे इफिसमध्ये जेव्हा सुवार्ता गाजविण्यात आली तेव्हा अन्य भाषा बोलण्यात आल्या. ही अन्य भाषेविषयीची उदाहरणे आहेत. पॉल म्हणतो कारण अन्य भाषा बोलणारा हा माणसांशी नव्हे तर देवाशी बोलतो, कारण त्याचे बोलणे कोणाला समजत नाही, तरी तो आत्म्यात गूढ गोष्टी बोलतो, म्हणजे त्याला ते समजत नाही. 3 वचनात पॉल म्हणतो संदेष्टा हा माणसांना उद्देशून उन्नती, उत्तेजन व सांत्वन ह्याबाबत बोलतो. पॉल भविष्य सांगण्याच्या कृपादानावर भर देत आहे, ज्यामुळे त्यांना आनंद वाटतो व त्या अन्य भाषांचे कृपादान मागण्याऐवजी ज्यामुळे बोध, वृद्धी व दिलासा प्राप्त होईल ते देवाचे वचन सांगण्याचे कृपादान त्यांनी मागावे असे पॉल सांगत आहे. 4 वचनात तो म्हणतो भाषा बोलणारा स्वतःचीच उन्नती करीतो, संदेष्टा मंडळीची उन्नती करीतो. एखादी व्यक्ती जेव्हा भाषेच्या कृपादानाचा उपयोग करते श्रोत्यानो, तेव्हा ती तो उपयोग फक्त स्वतःकरिताच करते, परंतु भविष्य सांगणे किंवा देवाचे वचन सांगणे मंडळीच्या वृद्धीसाठी असते. 5वं वचन तुम्ही सर्वांनी भाषा बोलाव्या तरी विशेषतः तुम्ही संदेश द्यावा अशी माझी इच्छा आहे, कारण मंडळीच्या उन्नतीकरिता अर्थ न सांगता जो भाषा बोलतो त्याच्यापेक्षा संदेष्टा श्रेष्ठ आहे. देवाचे वचन सांगणे म्हणजे भविष्य सांगणे होय. अन्य भाषेत बोलण्याच्या सभेपेक्षा पवित्र शास्त्राचा अध्ययन वर्ग महत्वाचा असतो. जो भविष्य सांगतो श्रोत्यानो तो वचन शिकवणार आहे आणि भाषेचा अर्थ सांगणारी कोणी व्यक्ती मंडळीत नसेल तर भाषा बोलू नये असेही सांगण्यात आले आहे. 6वं वचन तर आता बंधुजन हो, मी तुमच्याकडे येऊन निरनिराळ्या भाषांमध्ये बोललो, पण प्रगटीकरण, विद्या, संदेश किंवा शिक्षण ह्यांच्याद्वारे जर तुमच्याबरोबर बोललो नाही तर मी तुमचे कायही साधणार? माझ्या येण्याने काहीच फायदा होत नसेल तर मी का यावे असा प्रश्न पॉल ह्या ठिकाणी विचारत आहे. 7 आणि 8 वचनांमध्ये तो म्हणतो पावा, वीणा असल्या नाद काढणाऱ्या निर्जीव वस्तूंच्या भिन्न भिन्न नादात भेद करून न दाखविल्यास पाव्याचा नाद कोणता, विणेचा नाद कोणता हे कसे समजेल? तसेच कर्णा अस्पष्ट नाद काढील तर लढाईत जाण्याची तयारी कोण करील? श्रोत्यानो, अन्य भाषा ज्याला समजत नाहीत तो संगीताच्या वेगवेगळ्या सुरांविषयी अज्ञानी असल्याप्रमाणे आहे, किंवा अन्य भाषा इतरांसाठी निव्वळ एक आवाज किंवा गोंधळ आहे ज्याचा अर्थ लावता येत नाही. पॉल म्हणतो जर कर्णा अस्पष्ट नाद करतो तर लढाईसाठी कोण आपणास तयार करेल? कर्णा लोकांना लढाईसाठी सज्ज करण्याकरिता वापरण्यात येतो. श्रोत्यानो, आम्हाला आज स्पष्ट समजेल अशा भाषेत सुवार्ता सांगण्याची आवश्यकता आहे. देव
पॉल पुढे प्रश्न विचारतो 9व्या वचनात, त्याप्रमाणे तुम्हीही सहज समजेल अशा भाषेतून बोलला नाही तर तुमचे बोलणे कसे कळेल? तुम्ही वाऱ्याबरोबर बोलणारे व्हाल. पॉल त्यांना जणू काही म्हणत आहे, आपण हे सर्व सोडून देऊ. ह्या निरर्थक गोष्टी फार झाल्या, काहीतरी अर्थपूर्ण आपण आता करू. 10 ते 12 वचने, जगात भाषांचे बरेच प्रकार असतील तरी एकही अर्थविरहित नाही. म्हणून मला भाषेचा अर्थ समजला नाही तर बोलणाऱ्याला मी बरोबर असा होईन आणि बोलणारा मला बरोबर असा होईल. तर जे तुम्ही आध्यात्मिक दानांविषयी उत्सुक आहात ते तुम्ही मंडळीच्या उन्नतीसाठी ती दाने विपुल मिळावी म्हणून खटपट करा. जगामध्ये पुष्कळ भाषा आहेत, परंतु 2 व्यक्तींमध्ये संवाद व्हायचा असेल, त्यांना एकमेकांशी बोलायचे असेल तर त्यासाठी दोघांची भाषा एक असायला हवी. जर आपण मंडळीमध्ये कोणालाही न समजणारी भाषा बोलू लागलात तर आपण मंडळीची वृद्धी कशी कराल? श्रोत्यांनो, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या कृपादानाने मंडळीची वृद्धी होते काय? त्यामुळे विश्वासणाऱ्यांची वचनात किंवा विश्वासात वाढ होते काय? अन्य भाषा बोलणारा स्वतःचाच फायदा करून घेतो, परंतु त्याचा मंडळीला काही स्पष्ट स्वरूपात फायदा होतो काय? म्हणून पॉल 13व्या वचनात म्हणतो, भाषा बोलणाऱ्याने आपणाला अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. जे काही अन्य भाषेत बोलल्या जाते त्याचा अर्थ सांगितला जावा, नाहीतर ह्याचा कोणाला काहीच अर्थ समजणार नाही. जर उपदेशक अर्थ सांगू शकला नाही तर त्या अन्य भाषेचा अर्थ सांगणारी दुसरी एखादी व्यक्ती असायला हवी. पॉल पुढे स्पष्टीकरण देऊन 14व्या वचनात म्हणतो, कारण जर मी अन्य भाषेत प्रार्थना केली तर माझा आत्मा प्रार्थना करीतो, पण माझ्या बुद्धीचा उपयोग कोणाला होत नाही. श्रोत्यांनो, जे म्हणतात की अन्य भाषेचा मी स्वतःच्या वैयक्तिक उपासनेत उपयोग करतो, त्यांच्यासाठी हे उत्तर आहे. जर तुमची बुद्धी निष्फळ आहे तर तुम्हाला अन्य भाषेत प्रार्थना करण्याने काही आध्यात्मिक लाभ होत नाही. म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला आध्यात्मिक सहाय्य करीत नाही. तुम्हाला काही आध्यात्मिक अनुभव आल्यासारखे वाटते, परंतु तो केवळ एक मानसिक अनुभव असतो. स्वतःलाही न समजणाऱ्या भाषेत बोलणाऱ्या व्यक्तींना मी जवळून पाहिले आहे. श्रोत्यांनो, ह्यावर अधिक बोलावे अशी माझी इच्छा नाही, परंतु देवाचं वचन जे काही सांगतं ते आम्ही समजून घ्यावे हीच माझी इच्छा आहे. 17 ते 19 वचने पहा, कारण तुझे उपकारस्तुती करणे चांगले असेल तरी त्याने दुसऱ्याची उन्नती होत नाही. तुम्हा सर्वांपेक्षा मी अधिक भाषा बोलतो म्हणून मी देवाचे आभार मानतो. तथापि मंडळीत अन्य भाषेत 10,000 शब्द बोलावे ह्यापेक्षा मी दुसऱ्या शिकविण्यासाठी 5 शब्द स्वतः समजून उमजून बोलावे हे मला आवडते. सुवार्तिक म्हणून पॉल जवळजवळ डझनभर भाषांमध्ये बोलला असेल किंवा त्याहीपेक्षा अधिक भाषांमध्ये तो बोलला असावा. जेव्हा तो परक्या ठिकाणी सुवार्तेसाठी जाई व एखाद्या जमातीला सुवार्ता सांगत असे, तेव्हा तो त्यांच्या भाषेमध्ये ती सुवार्ता सांगत असे, कारण त्याला त्यांची भाषा समजत असे व त्यांना त्याची भाषा समजत नसे. मग तो त्यांच्या मातृभाषेत त्यांच्याशी बोलत असे. त्याचे बोलणे अर्थभरित होत असे, परंतु त्याच्या स्वतःकरिता ते अर्थहीन असे. श्रोत्यांनो, सर्वांना समजेल अशाच भाषेत पॉल बोलत असे. जी भाषा इतरांना समजत नाही व स्वतःलाही समजत नाही, त्या भाषेत बोलण्यापेक्षा इतरांना समजेल अशा भाषेत बोलणे योग्य नाही काय? पॉल 20व्या वचनात ह्या करिंथकरांना सांगतो, 20वे वचन, बंधुजन हो, बालबुद्धीचे होऊ नका, पण दुष्टपणाबाबत तान्ह्या मुलासारखे आणि समजूतदारपणाबाबत प्रौढासारखे व्हा. तो करिंथकरांना रागवत आहे. त्याने त्यांना दैहिक बुद्धीचे ख्रिस्तामध्ये बाळ असे म्हटले. आता तो म्हणतो की त्यांनी लहान मुलासारखे वागू नये. पौलाने या लोकांना परमेश्वराच्या समक्षतेमध्ये येताना बुद्धी बाजूला ठेवून यायला सांगितले नाही. आज अनेक ठिकाणी उपासनेला येताना किंवा उपासना करताना बुद्धी बाजूला ठेवा अशी शिकवण दिल्या जाते. म्हणजे असं शिकवलं जातं की उपासनेत बुद्धीचे काहीच काम नाही, तर बुद्धी एक अडखळण आहे. लक्षात घ्या श्रोत्यांनो, की परमेश्वराने आम्हाला आत्माच फक्त दिला नाही तर बुद्धीसुद्धा दिली आहे. पॉल म्हणतो की मी आत्म्याने प्रार्थना करेन व बुद्धीनेही प्रार्थना करेन. तो असेही म्हणतो की बुद्धीविषयी लेकरे होऊ नका. परमेश्वराची स्तुती करताना आम्ही आत्मा व बुद्धी दोन्हीचा वापर करायला हवा. बुद्धिहीन लोकांप्रमाणे आपण उपासना करू नये. पॉल या अन्य भाषेच्या चिन्हाचे मूळ कुठे आहे ते दाखवतो. 21व्या वचनात तो म्हणतो, 14वा अध्याय 21वे वचन,
नियमशास्त्रात लिहिले आहे की परभाषा बोलणाऱ्या लोकांच्या द्वारे व परकी माणसाच्या ओठांनी मी ह्या लोकांबरोबर बोलेन, तथापि तेवढ्याने ते माझे ऐकणार नाहीत, असे प्रभू म्हणतो. याचा अर्थ असा की ज्या भाषेचा अर्थ समजतो त्या भाषेमध्ये परमेश्वर त्यांच्याशी बोलणार होता. म्हणजे बंडखोर इस्रायली लोकांशी परमेश्वर त्यांच्यावर परक्यांचे आक्रमण आणून बोलणार होता. परक्या लोकांची न समजणारी भाषा परमेश्वराकडे पाठ फिरवणाऱ्या इस्रायली लोकांसाठी चिन्ह अशी होती. पॉल पुढे 22व्या वचनात काय सांगतो पहा. 14वा अध्याय 22वे वचन. म्हणून ह्या निरनिराळ्या भाषा विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी चिन्ह दाखल आहेत. संदेश हा विश्वास न ठेवणाऱ्यांसाठी नव्हे तर विश्वास ठेवणाऱ्यांसाठी आहे. पॉल त्यांना सांगतो की मी जेव्हा परक्या ठिकाणी सुवार्ता सांगायला गेलो तेव्हा तेथील लोकांची भाषा वेगळी होती, म्हणून मी त्यांच्याशी त्यांच्या भाषेत बोललो. आणि जेव्हा मी त्यांच्यासमोर त्यांच्या भाषेत सुवार्ता सादर केली तेव्हा त्यांनी तिच्यावर विश्वास ठेवला. परंतु मी जेव्हा इस्रायलातील लोकांशी बोलतो तेव्हा त्यांना व मला माहीत असलेल्या भाषेमध्ये मी त्यांच्याशी बोलतो, म्हणून मी भविष्य सांगत आहे त्यांना, म्हणूनच मी देवाचे वचन शिकवत आहे. श्रोत्यांनो, आतापर्यंत पौलाने अन्य भाषेच्या दानाविषयी करिंथकरांना स्पष्टीकरण दिले. आता 14व्या अध्यायाच्या दुसऱ्या भागामध्ये तो पवित्र आत्म्याच्या कृपादानांचा मंडळीत कसा उपयोग करावा ते शिकवत आहे. 14वा अध्याय 23व्या वचनात तो लिहितो, सगळी मंडळी एकत्र जमली असता सर्वच लोक जर निरनिराळ्या भाषा बोलू लागले आणि अशिक्षित किंवा विश्वास न ठेवणारे लोक आले तर तुम्ही वेडे आहात असे ते म्हणणार नाहीत काय? आमच्या मंडळीत श्रोत्यानो एखाद्या अनोळखी व्यक्तीने यावे व त्याला आपण वेड्यांच्या समूहात अडकलो की काय असे वाटावे हे योग्य नाही. तसे व्हावे अशी आमची इच्छा नाही. आज आम्हाला कशाची गरज असेल तर ती म्हणजे देवाचे वचन स्पष्ट, तर्कशुद्ध व अर्थपूर्ण रीतीने लोकांना शिकवण्याची. आजच्या जगातले लोक बुद्धिमान आहेत, सुसंस्कृत आहेत व तर्कशुद्ध विचार करणारे आहेत. त्यांना समजेल असा तर्कशुद्ध संदेश हवा आहे. देवाचे वचन समजेल अशा प्रकारे सादर करण्याची गरज आहे. 24 आणि 25 वचने. परंतु सर्वच जण संदेश देऊ लागले असता कोणी विश्वास न ठेवणारा किंवा अशिक्षित माणूस आत आल्यास सर्वांकडून त्याच्या पापाविषयी त्याची खात्री होते, सर्वांकडून त्याचा निर्णय होतो. त्याच्या अंतःकरणातील गुप्त गोष्टी प्रगट होतात आणि म्हणून तो उपडा पडून देवाला वंदन करेल व तुम्हामध्ये देवाचे वास्तव्य खरोखरीच आहे असे बोलून दाखवेल. श्रोत्यांनो, जर तुमच्यापैकी अन्य भाषेत बोलणारे कोणी असेल तर त्या भाषेचा अर्थ सांगणाराही तेथे असावा, म्हणजे त्या भाषेतला संदेश मंडळीची वृद्धी करण्यास उपयुक्त ठरेल. नंतर 27 आणि 28 वचने. भाषा बोलायच्या तर बोलणारे दोघे किंवा फार तर तिघे असावे, अधिक नसावे, व त्यांनी पाळीपाळीने बोलावे आणि एकाने अर्थ सांगावा. परंतु अर्थ सांगणारा नसला तर त्याने मंडळीत गप्प राहावे, स्वतःबरोबर व देवाबरोबर बोलावे. मंडळीची वृद्धी होणेच केवळ महत्त्वाचे नाही तर मंडळीमध्ये सुव्यवस्था असणेही महत्त्वाचे आहे. जर कोणी अन्य भाषेत बोलणारा असेल तर त्याच्या भाषेचा अर्थ सांगणाराही असायला हवा. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जो संदेश दिला जातो तो पवित्र वचनाशी जोडणारा असावा. जर तसे नसेल तर देवाचा आत्मा त्या ठिकाणी नाही याची तुम्ही खात्री बाळगा. जर अर्थ सांगणारा मंडळीत नसेल किंवा दोघे किंवा तिघे भाषा बोलणारे तेथे असतील व चौथा भाषा बोलू इच्छिणारा त्या ठिकाणी असेल तर त्याने शांत राहावे. त्याने इतरत्र जाऊन स्वतःशीच भाषेत प्रार्थना करावी. श्रोत्यांनो, परमेश्वर शिस्तप्रिय आहे व सर्व बाबींमध्ये सुव्यवस्था व शांती त्याला अपेक्षित आहे. 29 आणि 30 वचने. संदेश देणाऱ्या दोघांनी किंवा तिघांनी बोलावे आणि इतरांनी निर्णय करावा. तरी बसलेल्या इतरांपैकी कोणाला काही प्रगट झाले तर बोलणाऱ्याने उगेच राहावे. श्रोत्यांनो, त्या काळातल्या मंडळीमध्ये संदेष्टे होते. ते भविष्यवाद सांगायचे. आपल्याला माहीत आहे की फिलिपाच्या मुली भविष्य सांगत. प्रेषितांची कृत्ये 21वा अध्याय 8, 9 आणि 10 वचनांमध्ये ह्याचा उल्लेख आम्हाला पाहायला मिळतो. त्याच अध्यायात अगब नावाच्या संदेशाविषयी माहिती आहे. परंतु आता संदेशाचे दान समाप्त झालेले आहे. आजकाल तर हवामान खात्याचा अंदाजही चुकतो. 31वे वचन. सर्व शिक्षण मिळेल व सर्वांस बोध होईल अशा रीतीने तुम्हा सर्वांना एकामागून एक संदेश देता येईल. श्रोत्यांनो, त्या सर्वांनी एकानंतर एक असा संदेश सांगावा. देवाच्या वचनाविषयी प्रत्येकजण सांगू शकत असे. आज उपासनेतल्या साक्षीच्या समयात जेव्हा सभासद साक्ष देतात तेव्हा त्याद्वारे अनेकांना आध्यात्मिक लाभ होतो.
32 आणि 33 वचने सांगतात, संदिष्टांचे आत्मे संदिष्टांच्या स्वाधीन असतात, कारण देव अव्यवस्था माजविणारा नाही, तर तो शांतीचा देव आहे. पवित्र जनांच्या सर्व मंडळात जशी रीत आहे. होय श्रोत्यानो, आमचा परमेश्वर सुव्यवस्था राखणारा परमेश्वर आहे. तो शांतीचा परमेश्वर आहे. मंडळीतल्या प्रत्येक सभासदाला चालविणारा, कृपादान देणारा देवाचा आत्मा एक आहे. म्हणून देवाची आराधना व उपासना एक चित्ताने एका आत्म्याने शांतीमध्ये होणे आवश्यक आहे. माझी आपणाला विनंती आहे की आपण ही वचने पुन्हा पुन्हा वाचा आणि ह्यावर मनन करा. परमेश्वर आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, खात्री आहे की आजचे अध्ययन आपणास उपयुक्त ठरले असेल. विश्वासणाऱ्याच्या जीवनातील हा महत्त्वाचा विषय आहे. आपण पाहिले की पौलाने करिंथ येथील मंडळीला त्यांच्या उपासना व्यवस्थित आणि बळकट पद्धतीने कशा करायच्या याबद्दल मार्गदर्शन केले आहे. आत्मिक जीवनातील प्रत्येक गोष्ट आम्ही आत्म्याच्या सामर्थ्याने आणि बुद्धीच्या सामर्थ्यानेही केली पाहिजे. प्रियांनो, आज आपण विचार करूया की काय आमच्या मंडळात अशा रीतीने व्यवस्था आहे. आम्ही मंडळीमध्ये सुव्यवस्था आणि शांती राखावी, जी देवाचे चारित्र्य प्रतिबिंबित करणारी असेल. काय आपण यासाठी तयार आहात? आपण प्रार्थना करू. सर्वसमर्थ आमच्यावरती दया आणि कृपा करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, उपकार स्तुतीच्या अंतःकरणाने आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. कारण बापा, तू आमचा निर्माण करता आहेस आणि हे जीवनही तूच आम्हाला दिलेलं आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर, आमच्या जीवनामध्ये प्रत्येक स्तरामध्ये तुझं साही आणि मार्गदर्शन तू आम्हाला देत असतोस. आज देखील प्रभूजी, जे मार्गदर्शन तू आमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहेस, प्रभूजी, ते मार्गदर्शन आमच्या अंतःकरणाने स्वीकारावं आणि त्याप्रमाणे आचरण करावं. म्हणून प्रभूजी, तू आम्हाला सहाय्य कर. होय प्रभूजी, मंडळीमध्ये सुव्यवस्था कशी असावी आणि त्यासाठी आम्ही काय करावं, हे जे मार्गदर्शन तू आमच्या समोर ठेवलंस, त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. होय बापा, आमच्या दैनंदिन जीवनामध्ये मंडळी देखील एक महत्त्वाचा अविभाज्य घटक आहे, हे आम्ही विसरू नये. आणि म्हणूनच प्रभूजी, आमचं चालणं, बोलणं, वागणं सर्व काही मंडळीच्या द्वारे देखील तुझं गौरव करणारं असावं, यासाठी आम्ही सर्वजण तुझ्या चरणांपाशी येतो. तू आमचा स्वीकार कर, आशीर्वादित कर. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या सामर्थ्याने जगा आणि आत्म्याच्या प्रेरणेने चाला. प्रभू आपणास सहाय्य करो.